यस न्यूजच्या या 7व्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित असलेले माझे मित्र अजिंक्य रणदिवेजी, त्याचप्रमाणे स्पिंकाचे आदमाने साहेब, उपस्थित सर्व प्रेक्षक वर्ग, आता अजिंक्यने खूप चांगल्या शब्दामध्ये निसर्गाबद्दल वर्णन केलं आणि काळाची गरज कशी आहे हे देखील सांगितलं. सोलापूर शहरामध्ये मी ज्यावेळी जॉईन झालो त्यावेळी आचारसंहिता चालू होती आणि त्या पिरियडमध्ये मला काहीही करता येत नव्हतं. परंतु जॉईन झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी मला भेटलेला पहिला व्यक्ती म्हणजे साहेब. त्यावेळेस अशी कॅज्युअली ओळख झाली, परंतु नंतर आम्ही ज्यावेळेस मी 23 साधारणतः मला वाटते 11 नोव्हेंबरला जॉईन झालो मी इथं, आणि 23ला निकाल लागला. त्यानंतर आचारसंहिता संपली आणि आम्ही 1 डिसेंबर पासून काम सुरू केलं. आम्ही जसंही काम सुरू केलं तसं परत तिसऱ्या चौथ्या दिवशी म्हटलं खूप चांगलं काम सुरू केलं तुम्ही, फक्त याच्यामध्ये सातत्य ठेवा. आता त्यांचा बऱ्याच इथल्या पत्रकारांचा असा अनुभव होता की नवीन अधिकारी येतात, काहीतरी काम सुरू करतात, 4-8 दिवस काम होतं, परत ते आहे त्या परिस्थितीमध्ये येतं. त्यामुळे त्या अपेक्षेने त्यांनी आपली एक चांगली अपेक्षा माझ्याकडे व्यक्त करून दाखवली की या कामामध्ये सातत्य पाहिजे. मी म्हटलं तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही ज्या उद्देशानं तुमचं न्यूज चॅनल सुरू केलेलं आहे, ज्या उद्देशानं तुम्ही या शहरासाठी तुमचं योगदान देत आहात, निश्चितपणे मी माझा महापालिकेच्या वतीनं खालीचा वाटा तुमच्या या योगदानामध्ये नक्कीच देईल. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत आमची मोहीम अजून थंडावलेली नाहीये. शहरामधून जवळपास आम्ही 1300 टन धूळ काढली. धूळ म्हणजे रस्त्याच्या साईडला जी माती पडलेली असते, गाडीची चाक जाऊन त्याच्यापासून परत ते हवेमध्ये धूळ पसरते आणि त्यामुळं नागरिकांना चालताना, गाडीवर जाताना किंवा घरामध्ये बसल्यानंतर देखील या धुळीचा त्रास व्हायचा. धूळमुक्त वातावरण राहणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. एखाद्या शहरामध्ये आपण राहतो म्हणजे गुन्हा करतो का? कारण त्या शहराचं पॉप्युलेशन वाढलेलं असतं आणि त्या शहराची जर समजा नगरपालिका, महानगरपालिका असेल, ते जर नागरिकाच्या आरोग्यासाठी उपाययोजना करत नसतील, हे अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळं ज्या शहरामध्ये आपण राहतो ते शहर एक लिव्हेबल शहर झालं पाहिजे, या दृष्टीनं सर्वांनी सामूहिक प्रयत्न केले पाहिजेत. शिवाजी साहेबांनी या शहरामध्ये जे चांगले उपक्रम सुरू केलेले आहेत, वृक्षारोपण आहे. त्यांनी आता आपलं समोरचं डिवायडर बघितलं असेल तुम्ही, डफरीन चौकापासून ते आपलं कामत चौक असेल किंवा पुढं DRM ऑफिस पर्यंत बघितलं. ही जी हिरवळ आहे, ही हिरवळ त्यांनी त्या ठिकाणी त्यावेळेस प्लांटेशन करून जोपासलेली आहे. शहरातल्या मुख्य रस्त्यावरती बऱ्याच ठिकाणी जे त्यांचे जिथे बॅनर दिसतात ते सर्व डिवायडर त्यांनी सांभाळलेले आहेत. तिथलं प्लांटेशन त्यांनी केलेलं आहे. पण केवळ डिवायडरवरती प्लांटेशन करून सोलापूर शहरातली जी उष्णता आहे ही कमी होणार नाहीये. आत्ताच त्यांनी सांगितलं की आज 44.7 डिग्री सेल्सिअस आहे. 25 वर्षातला विक्रम झालाय की बाबा सगळ्यात जास्त आज सोलापूरमध्ये तापमान आहे. तापमान जर कमी करायचं असेल तर आपल्याला झाडं लावावी लागतील. आणि 12-13 लाख लोकसंख्या असलेलं हे शहर जर प्रत्येकानं ठरवलं की मी फक्त एकच झाड लावेन, तर काय होईल? फक्त एकानं एकच झाड लावायचंय आणि तेही झाड कधी मरू देणार नाही, अशा जर संकल्पनेतून ते झाड लावलं तर निश्चितपणे सोलापूरचं तापमान 2-3 डिग्रीनं कमी व्हायला मदत होणार आहे. त्यामुळं धूळमुक्त शहर तर आपण करतोच आहोत, परंतु खरी गरज आज सोलापूर शहराची आहे ती म्हणजे सोलापूर शहरामध्ये हिरवळ झाली पाहिजे, जास्तीत जास्त झाडांची जोपासना झाली पाहिजे, जेणेकरून या शहरामध्ये हिरवाई जी आहे ती वाढेल आणि तापमान कमी व्हायला मदत होईल. आज त्यांचं चॅनल 7व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे. साधारणतः 4.5 लाख सबस्क्रायबर त्यांच्या चॅनलचे आहेत आणि ते चॅनलचं नाव आहे एस न्यूज, नो न्यूज नाही. त्यामुळं त्यांचं चॅनल जे आहे, या चॅनलमधून जे काही बातम्या आम्ही बघतो, रोज बघतो मी, तर अतिशय सकारात्मक, ऑप्टिमिस्टिक अशा बातम्या ते देत असतात.
पत्रकारिता हा आपल्या लोकशाहीमध्ये चौथा स्तंभ समजला जातो. पत्रकार एखाद्या शहराला घडवू शकतात, तसं बिघडवू पण शकतात. एखाद्या समाजाला पत्रकारिता घडवू शकते, तसं बिघडवू देखील शकते. त्यामुळं आज खूप गरज आहे की चांगले पत्रकार निर्माण होणं, चांगले न्यूज चॅनल होणं, किंवा समाजाला वाईट अपप्रवृत्ती असतात, वाईट प्रवृत्तीपासून परावृत्त करणं, त्यांचं प्रबोधन करणं, या सर्व गोष्टी करणं फार अत्यंत काळाची गरज होऊन बसलेली आहे. नवीन जनरेशन आहे, नवीन जनरेशन तर इतकं कन्फ्युज्ड आहे, चांगलं काय आणि वाईट काय त्यांना कळतच नाही. इंस्टाग्राम, फेसबुक युनिव्हर्सिटी आहे, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे, त्याच्यामध्ये जे समोर येईल तेच लोकांना खरं वाटतं. मग त्याची सत्य असत्य काय आहे हे पडताळण्याची त्यांना वेळ पण नाही तेवढा नवीन जनरेशनला, की हे सत्य काय आहे किंवा असत्य काय आहे हे पडताळण्यासाठी. जे समोर आलं ते खरं समजून ते चालतात, आणि ही अतिशय मोठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळं पत्रकारिता जी आहे, न्यूज चॅनल्स आहेत, आपले प्रिंट मीडिया असेल, तर यांचं हे कर्तव्य आहे की समाजामध्ये चांगल्या गोष्टीचं प्रबोधन चांगलं होणं, चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत रुजवणं आणि त्यांच्यावर संस्कार करणं. तर यस न्यूज निश्चितपणे सोलापूर शहरामध्ये खूप चांगल्या प्रकारे संस्कार करत आहे, आणि त्यांच्या हातून भविष्यामध्ये खूप मोठं काम होणार आहे अशी मला खात्री आहे. कारण ते ज्या ध्येयानं हे न्यूज चॅनल चालवतात त्याच्यामध्ये कुठलाही त्यांचा मालाफेड इंटेन्शन नाहीये. त्यांचा ध्यास बघितला मी, नेहमी ते म्हणजे चांगल्या गोष्टीबद्दल, कसं चांगलं होईल, शहर कसं सुंदर होईल, किंवा चांगल्या गोष्टी कशा घडतील या दृष्टीनं ते प्रयत्नशील असतात. आणि त्यामुळं आज त्यांनी जे निसर्गायन हा जो अंक काढलेला आहे, तो अंक आपण निश्चितपणे वाचा. या अंकामध्ये त्यांनी अत्यंत निवडक असे लेख त्या ठिकाणी जमा केलेले आहेत, आणि त्यातून सोलापूर शहरासाठी आपण काय नवीन करू शकतो किंवा कसं केलं पाहिजे या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. तर आजच्या या त्यांच्या 7व्या वर्धापन दिनानिमित्त मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो, आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना भरभरून या ठिकाणी शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद.